आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजे मग उद्यापासून क्लासची उरलेली कामं करायला मोकळा. अजिबात गरज नाहीये बाबा. एका दिवसाच्या आरामाने 4 दिवसाचा त्रास कमी होणार आहे का? मग काय ते काही नाही. तुम्ही आता घरीच थांबा आणि छान आराम करा. उलट मी तर म्हणते आता तुम्ही आरामच करा. लाडूला वेळ द्या. कामं नकोच आता. आणि क्लास आहे ना तो मी सांभाळेन. बरोबर बोलते मुक्ता. हे बघा तुम्ही आता क्लासला जायची काहीही गरज नाहीये. आणि अगदीच लागली ना मदत तर आकाश भाऊजी जाऊ शकतात. आणि आभा तर असतेच ना. आणि दुकानाचं म्हणाल तर आम्ही दोघं सांभाळू. अगदी मनातलं बोललीस बाबा. हे बघा आम्ही आहोत सगळे. आम्ही सगळं काही सांभाळू. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही आता फक्त आराम करा. समीरराव झाड थकत म्हणून बसत नाही कधी. उन्मळून पडल्याशिवाय तशी मुभाच नसते झाडाला. माझंही तसंच आहे. निवांत आराम. आता हे डोळे कायमचे मिटल्यानंतर सॉरी आता पुन्हा नाही बोलणार. मग काय तर आता वय झालंय आपलं. आता आराम करायचं बाई. आपण मुलं आहेत का नाही सगळं बघतील ना बाई पोरं. आपण आराम करायचा. आणि बाबा तुम्ही ना आता छान लाडूला वेळ द्या. आणि लाडू सोबत आपली बर्फी शमिका अशी मोठी गँग आहे तुमचा विरंगुळा करायला. त्यांना गोष्टी सांगा. त्यांना वेळ द्या. आणि जसं आम्हाला घडवलं ना तसं त्यांनाही घडवा. तुला काय म्हणायचंय का? शिल्लक राहिली आहे. हो मग बाबा तुम्ही ओवीताई आणि मुक्ताताईचं सगळं ऐकायलाच हवं. ठीक आहे. आता काय चांगला बाप लेकींच्या शब्दाबाहेर नसतो असं म्हणतात. काय बरोबर ना? मग काय तर पाणी पित जरा. शमिका बघायचं नाही अजिबात. 7, 8, 9, 10. येऊंदा मम्मा मी आले. हा हे घर तुझ्यासाठी नवीन आहे. त्यामुळे मी तुला लगेच पकडणार. तू लपून लपून तरी कुठे लपणार आहेस? काय ग शमिका? आता मी लपणार. बरं डोळे बंद कर. हो 1 2 3 4. चीटिंग नाही करायची हा शमिका. 5 6 7 8 9 10. अजिंक्य आले वाटतं. द्या इथे बाय. नाही ठेवतो बाई. अहो द्या ना. अहो नको. उगाच माझ्या चांगल्या सवय मोडू नका तुम्ही. बरं मग डबा तरी द्याल. मी पाणी आणते तुमच्यासाठी.
कसा गेला दिवस? आपल्या मॅडम कुठे आहेत? आणि लपली ती. काही नाही हो, लपाछपी करत होतो आम्ही. काय दंगा घातलाय दिवसभर तिने. पण खरं सांगू, आज खूप दिवसांनी माझा दिवस असा हसण्यात खेळण्यात गेलाय. बरं, मी काय म्हणतोय, शमिका लपली आहे ना? म्हणजे मग आपल्याला वेळ आहे नाही का? वेळ कशासाठी? सांगतो. हा, काय चाललंय तुमचं? मी ते मेहंदी काय चाललंय? काय नाही. डॉक्टर येऊ का? अरे मास्तर, या 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 या, बसा सावकाश. होय होय होय. हा, बघू फाईल तुमची. काही नाही, सकाळी जाणार रस्त्यात चक्कर आल्यासारखं झालं होतं. वाटेतल्या 2 मुलांनी लगेच हॉस्पिटलला वगैरे ऍडमिट केलं. मला सलाईन वगैरे लावलं होतं. म्हटलं तुम्हाला कळवावं म्हणून आलो. घरी सांगितलं तुम्ही? नाही. असं का केलं तुम्ही? मी तुम्हाला मागच्या वेळी देखील सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या तब्येतीविषयी घरच्यांना लवकरात लवकर सांगणं आवश्यक आहे. हो, नॉर्मल आजार पण नाहीये ना हे, आणि अंगावर काढण्यासारखं तर नाहीच नाही. हो, नाही मान्य आहे मला. पण काय तुम्हाला माहितच आहे, घरी सध्या वृंदाच्या लग्नाची सगळी धावपळ चालू होती. सगळ्या गडबडीमध्ये सांगायचं राहून गेला. खरं सांगायचं तर अजावलोच नाही मी. ही अशी चालढकल किती काळ करणार तुम्ही? तुम्ही तुमच्या घरच्यांना हे लवकरात लवकर सांगायला हवं. नुसत्या औषधाने हे आटोक्यात येणार नाहीये, आणि मग हे वाढतच जाणार. मग काय करणार तुम्ही? बरं, फ्रँकली स्पीकिंग, तुम्हाला काही खर्चाची अडचण वगैरे आहे का? नाही नाही, तसंच काही नाही. पण काय आत्ता कुठे सगळ्यांची नीट घणी बसत असताना आणखीन आर्थिक कोढाताण नको असं वाटतंय आपलं. टेन्शन घेऊ नका मास्तर, आपण कुठून तरी फंड मिळवायचा प्रयत्न करूया. हा, कसं आहे ना, जसा हा आजार वाढत जाईल तसं खर्चाचं प्रमाण देखील वाढेल. दुखणं अंगावर काढू नका, कॉम्प्लिकेशन्स वाढत जातील. नाही नाही नाही, मी सांगतो, लवकरच सांगतो घरी सगळं. तुम्ही म्हणजे असं म्हणाला होतात की वेगळं काही लक्षण वाटलंच तुम्हाला, जाणवलं तर लगेच कळवा मला, म्हणून आलो होतो मी. काय हल्ली ना जरा जरी चाललं ना असं की लगेच एकदम गरगरल्यासारखं होतं. हे असंच होणार. मी एक काम करतो, मी गोळ्या बदलून देतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मास्तर, मी ही जी औषधं तुम्हाला लिहून देतोय ती फक्त तात्पुरती रेमेडी म्हणून. तुमच्याकडे जास्त वेळ नाहीये, आणि तुम्हाला देखील माहिती आहे मास्तर. हो, घ्या मॅडम. काय चहा झालाय. वा 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 वा
वृंदा नाहीये तर खूप दिवसांनी बायकोच्या हातचा चहा मिळालाय मला. हो का? बरं बाबा कुठे आहेत? त्यांना नाही घ्यायचंय का चहा? बाबा बाबा बाहेर गेलेत. बाहेर गेले? हो ना बाई, तुझेच बाबा ना ते. ऐकणार आहेत कुणाचं? एकदा ठरवलं की ठरवलं बाई, गेले बाहेर. ए हो, बाबा हल्ली कोणाचं ऐकत नाहीत. आले का? आणली का बाई गुड न्यूज? कसली गुड न्यूज? सकाळी म्हणलीस का संध्याकाळी देते म्हणून? हो हा, अच्छा अच्छा, मी देणारच होते गुड न्यूज. ना हा तुमचा मुलगा नको म्हणाला. होय. बाई काय रे आकाशाचं? हा आई जरा शांत राहा ना, कशाला उगाच. आईचं एक ऐकत नाहीस ते ठीक आहे बाबा, बायकोचं पण ऐकत नाहीस बाई. ना अरे आकाश, दुकानात पेंगत होतास, मला वाटलं झालंय जागरण. समीर काय तुम्ही पण? दादा काय उगाच शाळा घेतो रे माझी. आणि तुझं काय? एक मिनिट, मला कोणी काही बोलायचं नाही. मी पुढाकार घेतला होता. असली गुड न्यूज काय? तू नको पडू याच्यात. अगं ऐक ऐक, अगं तुला मावशी बनवण्याचा बेत होता बाई मुक्ताचा. हा पण हा आळशी कुठचा? हो नाही खेचा, तुम्ही सगळे मिळून खेचा माझी. बाबा अरे एवढं सांगू नये तुम्ही बाहेर गेलात आता. आणि मला सांगा कुठे गेला होता तुम्ही? कुठे गेला होता तुम्ही? हो काय आले आले तुमचा प्रश्नांचा भडीवार सुरू लगेच. काही नाही, इकडे जवळच फेरफटका मारायला गेलो होतो मी. बरं थोडं आडवं पडू का? मी थोडस थकल्यासारखं वाटतंय मला. थकलात ना म्हणून सांगत होते उन्हाचं बाहेर जाऊ नये. ओबी बाबा तुम्ही जा आराम करा. आराम करा. होय होय होय. काय त्यांना येऊ तर दे. हे तुमच्या तब्येतीविषयी घरच्यांना लवकरात लवकर सांगणं आवश्यक आहे. मी ही जी औषधं तुम्हाला लिहून देतोय ती फक्त तात्पुरती रेमेडी म्हणून. तुमच्याकडे जास्त वेळ नाहीये. काय ग? पाणी घ्या. काय ग बाळा, चेहरा का तुझा असं दिसतोय? रागवलीस की काय माझ्यावर? बस बस बस. मी होते ना दुपारी घरी, मग मला न सांगता का गेलात तुम्ही? बाबा आम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी वाटते. अगं हो, मी इथे जवळच फेरफटका मारायला गेलो होतो. माहितीये. बर आता इथून पुढे तुला सांगून जात जाईन कुठे जायचं तर. असं रागवू नकोस. का नको रागवू? रागवले आहेस मी तुमच्यावर, आणि माझा राग जाणार नाहीये. म्हटलं तुला आता मी सांगून जात जाईन म्हणून. फक्त त्यासाठी नाही रागवले मी.
मग मग कशासाठी रागवलीस ग बाई? बाबा खरं तर रागवले नाहीच आहे मी. मला वाईट वाटलंय. काय ग बाळा, कसलं वाईट वाटलंय तुला? बाबा तुम्ही ओवीताई आणि समीर जिजूंना काय म्हणालात की आता आभाच्या लग्नाची जबाबदारी त्यांच्यावर आहे का? सगळ्या मुलींची लग्न तुम्ही लावून दिलीत ना, आणि माझ्या लग्नाची जबाबदारी त्यांच्यावर टाकताय. माझं लग्न माझ्याच बाबांनी लावलं पाहिजे असं वाटतं ना मला. अगं मी सहजच म्हटलं होतं आपलं असंच. सहज कसं? ते काही नाही बाबा, मी आधी म्हणाले होते मी लग्न करणार नाही, पण माझ्या लग्नाची जबाबदारी तुम्ही त्यांच्यावर टाकताय हे नाही चालणार मला. माझं लग्न तुम्हीच लावून द्यायचं. बर 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 कधी कधी आमचं हे शेंडेफळ कधी करताय लग्न? वयाच्या 50शीत करीन नाही तर 60शीत करीन, कधीही करीन, पण ते तुम्हीच लावून द्यायचं. बर बर, तुझं लग्न लागल्याशिवाय मी जाणारच नाही. तू लग्न लावून मगच आहे. हा बाबा. वेडी ग वेडी. बरं तुम्ही दमला असाल, मी तुमच्यासाठी छान आलं घालून चहा करते. आणतेच. गाडी आवडते आमच्या लाडूला, गाडी आवडते. ओवी आवरलं का? हो हो. चला डबे घेतले, निघूया. हा हो चल. आला. मुक्ता कुठे आहे? ठीक आहे. हा हे मुक्ता मुक्ता. अरे अरे केस विंचरत होते. अरे तिथे क्लासमध्ये मुलं शिकायला येतात, तुझे केस कसे बघायला येत नाहीत. हा ठीक आहे ना, लगेच एवढं ऐकवायची गरज नव्हती. तो डबा घे. रागवू नको तू, घेतो. हे घ्या घ्या. घेतला डबा, निघे आता. हो चला वहिनी, मी आलो, रिक्षा बघतो बाहेर. हा हा या लवकर. हो चल 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 चल. बाबा येतो. बाबा घरावर पडायचं नाहीये अजिबात, आराम करायचा आहे. चला आम्ही येतो. चला समीर. हो लाडू येतो आम्ही. अजून थोडा त्रास दे. चल लाडू बाय. चला तर. बाय बाय करा आईला. बाबा येते. कॉलेजला ना? हो उशीर होईल. चला सर निघा. चला चला. गेली सगळी पाघळ आपापल्या कामाला. हो बाई, ते त्यांच्या ड्युटीवर गेले, आता आपली ड्युटी सुरू. बाई आपली कसली ड्युटी? मोठी ड्युटी आहे बाई, लाडूला सांभाळायची. मी आणते, दूध आणते त्याच्यासाठी. लाडू शेठ, हो लाडू शेठ, चला आता तुमची जबाबदारी आमच्यावर ठेवली. हा काय आपण खेळत जाऊ. फार वेळ नाहीये माझ्याकडे. आजोबा म्हणून तुझे हट्ट कुठवर पुरवू शकेल मलाही माहित नाही. तरी जेवढा वेळ आहे ना बाबू, तेवढा वेळ सगळा तुझा. सगळा वेळ तुझा. आम्हाला मग त्यानंतर काय, आठवणीतून जगणं आणि फोटोत बघणं. काय झालं एवढं? मला वाटतं पप्पा दिसेल तुला. बरं चल चल. बरं शमिका चल लवकर, शाळेत जायचं ना. हा डबा
ठेवा. आणि या बाबांचा डबा. बरं सगळा डबा पूर्णपणे संपवायचा. एवढं बोलून पण जर कोणी डबा तसाच आणला ना तर मग बघते मी. हो मम्मा. कळलं ना? चला 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 लवकर. तुला शाळेत सोडून मला ऑफिसला पळायचंय. चल लवकर. मम्मा चला पळा लवकर. बाय बाय. बॉटल राहिली. बाय बाय. बाय बाय. टाटा. अरे बापरे, ऑफिसची फाईल घ्यायला विसरलो मी. तू बस आतमध्ये, मी आलोच. बर. आलोच.